Now in the properties of definite integration, after these 6 properties, there is one more 7th property also. त्या प्रॉपर्टीचा यूज कमी ठिकाणी होतो, पण जिथे कुठे होतो तिथे लक्षात आला तर खूप स्टेप आपल्या कॅल्क्युलेशनच्या रिड्यूस होतात. ही 7th प्रॉपर्टी काय पहा. In this one, integral 0 to 2a, integral 0 to 2a f of x dx equal to integral 0 to a f of x dx plus integral 0 to a f of 2a minus x into dx. F of 2a minus x into dx. Okay. आता याच्या लिमिटिंग व्हॅल्यूज लक्षात घ्या. 4th प्रॉपर्टी मध्ये 0 to a, 5th मध्ये a to b, 6 मध्ये -a to +a आणि इथे आहे 0 to 2a. आता हा 2a आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. म्हणजे समजा लिमिटिंग व्हॅल्यू काही वेळा काय असतं, 0 to 2 पाय असेल तर आपण म्हणू शकतो a इक्वल टू पाय. पण काय होतं काही वेळा 0 to पाय असं जरी लिमिट असलं तर तिथे पण ही प्रॉपर्टी काही वेळा युजफुल ठरते. आता इथे 2 दिसत नाही, पण a जर आपण π/2 घेतला तर ही प्रॉपर्टी यूज करता येते. पर्टिक्युलरली याचा यूज कुठल्या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आहे तेही लक्षात घ्या. पर्टिक्युलरली या प्रॉपर्टीचा यूज एक्झॅक्टली कोणत्या टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये आहे ते लक्षात घ्या. रिडक्शन फॉर्म्युले 0 to π/2 sin raised to mx, sin raised to nx, cos raised to nx हे फॉर्म्युले आठवत असतील. त्याच्यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यू 0 to π/2 असणं गरजेचं असतं. अशा वेळी जर 0 to π असेल तर ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण त्याला कन्व्हर्जन करू शकणार आहे. ओके. आणि त्यामुळं या प्रॉपर्टीचा यूज रिडक्शन फॉर्म्युलांमध्येही बऱ्यापैकी आपल्याला करता येऊ शकतो लिमिटिंग व्हॅल्यूज 0 to π/2 मिळवण्यासाठी. ओके. त्यानंतर आता याची प्रूफ आपण अगोदर बघूया. प्रूफ ऑलमोस्ट प्रिव्हियस प्रॉपर्टी सारखीच आहे. फर्स्ट ऑफ ऑल इंटिग्रल आपण गृहीत धरू. झिरो टू 2a f of x into dx. 0 to 2a
एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. याला आपण थर्ड प्रॉपर्टीनुसार 0 to a आणि a to 2a असं लिहू शकतो. बघा लिहू शकतो का? येस, लिहिता येईल. 0 to a आणि a to 2a. कारण a ही व्हॅल्यू 0 आणि 2a याच्यामध्ये येणारच. a ही व्हॅल्यू 0 आणि 2a याच्यामध्ये येणारच. काय होईल पहा मग. इंटिग्रल झिरो टू a f of x dx प्लस इंटिग्रल a to 2a f of x dx. ओके, फर्स्ट स्टेप 0 to 2a यालाच आपण 0 to a आणि a to 2a असं सब इंटरवल मध्ये डिवाइड केलं, हे डिवाइड करू शकतो आपण. ओके, त्यानंतर राईट साइड जर चेक केली तर राईट साइडला लिमिटिंग व्हॅल्यू 0 to a दिसतात. राईट साइडला ज्या लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत त्या 0 to a आहेत. त्यामुळे पहिल्या इंटिग्रेशन मध्ये इथे काही बदल करायची गरज नाहीये. पहिल्या इंटिग्रेशन मध्ये चेंज करण्याची गरज नाहीये. आपल्याला जे काही मॉडिफिकेशन करायचे ते दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये करावं लागणार आहे. मग हे दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये कशा प्रकारे चेंज करता येईल. 0 to a f of x dx 0 to a f of x dx राईट साइडचं पहिलं इंटिग्रल आपल्याला मिळालंच आहे. फक्त या दुसऱ्या इंटिग्रल वरून दुसऱ्या इंटिग्रलची व्हॅल्यू तयार करायची आहे. त्यात टर्म आहे 2a मायनस एक्स अशी दिसणारी आणि लिमिट मात्र वेगळे आहेत. मग आपण इथं काय करू, सबस्टिट्यूशन केलं. सपोज x इज इक्वल टू 2a मायनस टी याच्यासारखी दिसणारी टर्म तयार करायची आहे. आपला 2a मायनस एक्स पाहिजे, 2a मायनस टी हे सबस्टिट्यूशन केलं. 2a मायनस टी एक्सच्या जागी सबस्टिट्यूट केला तर dx इज इक्वल टू काय येईल, मायनस dt. dx इज इक्वल टू काय येईल, मायनस dt. लिमिटिंग व्हॅल्यूज साठी लोअर लिमिट a आहे. when x is equal to a x च्या जागी जर a टाकला तर t ची व्हॅल्यू काय येईल, x च्या जागी जर a टाकला तर t ची व्हॅल्यू काय येईल,
इथे यस इथे एक्सच्या जागी ए लिहावा लागतो ए इक्वल टू 2a मायनस टी हा टी इकडे आला की प्लस होत असतो आणि हा ए इकडे गेला की मायनस होत असतो म्हणजे टी इक्वल टू 2a मायनस ए मग 2a वजा 1a म्हणजे 1a शिल्लक राहिला अशी किंमत काढायची असते डेफिनाइटच्या लिमिटची ते आपण फक्त पाहतो लिहून स्वतः वर्किंग कुठं करतो त्यात लिमिटिंग व्हॅल्यू चेंज होतात आपल्याला हे सबस्टिट्यूशन फक्त कुठे करायचंय सेकंड इंटिग्रेशन मध्ये इन सेकंड इंटिग्रल ज्यावेळी x इज इक्वल टू ए असेल ती x ची ए ही व्हॅल्यू इथे टाकली x इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू इथे टाकली तर t मिळेल t इक्वल टू पण एच मिळेल then when x equal to 2a अप्पर लिमिट आहे 2a x ची व्हॅल्यू 2a इथे टाकायची पुन्हा तसंच 2a इक्वल टू 2a मायनस टी यामध्ये हा t लेफ्ट साइडला येतो 2a राईट साइडला जातो म्हणजेच t इज इक्वल टू 2a मायनस 2a मायनस 2a सारख्याच व्हॅल्यूज आहेत त्यांचं सबट्रॅक्शन 0 येणार म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 2a आहे तेव्हा t ची व्हॅल्यू 0 येणार असा अर्थ असतो त्याचा म्हणजे व्हेन जेव्हा x ची किंमत a तेव्हा t ची किंमत h व्हेन जेव्हा x इज इक्वल टू 2a t ची किंमत 0 आणि त्यामुळे मग पुढच्या स्टेपला लिमिट बदलत असतात a टू 2a ऐवजी a टू 0 होत असतं कारण आपलं हे इंटिग्रेशन आता x या व्हेरिएबल मधून t या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होणार आहे मग या इंटिग्रल मध्ये i इक्वल टू मिळेल पहिला इंटिग्रल ॲज इट इज 0 टू a f of x dx प्लस सेकंड इंटिग्रेशन मध्ये a टू 2a ऐवजी
a to 0, a to 2a ऐवजी a to 0, f of 2a minus t, x च्या जागी काय टाकायचंय 2a minus t, dx च्या जागी मायनस ct. आता सगळं मागच्या प्रॉपर्टीज प्रमाणेच, हा मायनस बाहेर येणार आहे, पण फर्स्ट प्रॉपर्टी नुसार मायनस चेंज करता येऊ शकतो. लिमिटिंग व्हॅल्यू जर चेंज झाल्या, म्हणजे a to 0 लाच आपण जर 0 to a लिहिलं तर हे मायनस एलिमिनेट होऊन जाईल. म्हणजे इंटिग्रल 0 to a f of x dx प्लस इंटिग्रल 0 to a f of 2a minus t into dt. आणि नंतर सेकंड प्रॉपर्टी नुसार व्हेरिएबल रिप्लेसमेंट, व्हेरिएबल रिप्लेसमेंट म्हणजे इथं आता टी च्या जागी आपण एक्स रिप्लेस करू शकतो. फक्त टी च्या जागी एक्स रिप्लेस केला, पहिला इंटिग्रल तर ॲज इट इज आहे 0 to a f of x dx, आणि दुसरा इंटिग्रल होणार 0 to a, लिमिटिंग व्हॅल्यू त्याच f of 2a मायनस t च्या जागी x, त्यामुळे dt चा होणार dx, आणि हीच राईट साइड आहे आपली. त्यामुळं डेरिव्हेशन्स जे आहेत प्रॉपर्टीजचे ते ऑलमोस्ट सिमिलर आहेत, चारही प्रॉपर्टीज 4, 5, 6 आणि 7. दिस वन इज द 7th प्रॉपर्टी. 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x into dx. आता याचे परत मॉडिफिकेशन्स होतात, पण ते अगोदर प्रॉपर्टीच्या एक्झाम्पल्सला यूज सुरू होऊ देऊया, नंतर बघूया त्याचं काय होतं ते. Write down this. या सर्व प्रॉपर्टीचा एक्झाम्पल मध्ये यूज करत असताना बऱ्याच वेळा इनडेफिनाइट मेथडनी ते एक्झाम्पल सॉल्व्ह होत असतं, पण त्याला आणखी थोडंसं सिंपल वेनं सॉल्व्ह करण्याचा मार्ग प्रॉपर्टीवरून आपल्याला मिळतो. काही कॉम्बिनेशन, काही सिच्युएशन अशा असतात की ज्यामध्ये ते कॉम्बिनेशन इनडेफिनाइट मेथडनी सॉल्व्ह पण होत नाहीत, पण त्याला प्रॉपर्टीजचा रेफरन्स घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो, असेही काही कॉम्बिनेशन असतात. त्यामुळे महत्वाचं हे आहे की आपल्याला प्रॉपर्टीजचा वापर करत असताना यात कुठलं एक्झाम्पल इंटिग्रेशनचं आपल्या समोर येणार जिथं प्रॉपर्टी यूज करता येईल किंवा ते डायरेक्ट इनडेफिनाइटली सॉल्व्ह करावं लागेल, याचं कंपॅरिझन खूप आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच
एक्झाम्पल आपल्या समोर दिसलं की आधी विचार करायचा की याला इनडेफिनाइटनी सॉल्व्ह करता येईल का. सॉल्व्ह करता येत असेल तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह होईल. त्याच्यामध्ये जर काही प्रॉपर्टी यूज केली तर आपल्या काही स्टेप रिड्यूस होऊ शकतात का, किंवा काही त्याचं कॉम्प्लिकेशन कमी होऊ शकतं का त्या एक्झाम्पलचं. यावरचं थिंकिंग, याचं वर्किंग हे महत्वाचं आहे. बेसिकली जे युज्युअल ट्रॅक एक्झाम्पल्स असतात प्रॉपर्टीजवर डिपेंड असणारे, एकदा ते एक्झाम्पल्स पाहिले झाले की तुमच्या असं लक्षात येतं ते एक्झाम्पल कुठेही दिसले तरी ओळखू येतात, कारण ते जितके जास्त क्विक रिझल्ट आपल्याला देतात तितक्या जास्त क्विकली आणि इझिली ते सॉल्व्ह होतात. पर्टिक्युलरली समजा आपण अल्जेब्रिकली एखाद्या एक्झाम्पलचा रेफरन्स घेतला, ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्म मध्ये वगैरे तर चांगलाच यूज आहे प्रॉपर्टीचा, पण अल्जेब्रिक एक्झाम्पल्स मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा रेफरन्स घेता येतो. आता फॉर एक्झाम्पल इंटिग्रल झिरो टू टू x into root of 2 minus x into dx. Integral 0 to 2 x into root of 2 minus x into dx. हे एक्झाम्पल आहे सपोज. आता यामध्ये याला जर आपण इनडेफिनाइट मेथडनी सॉल्व्ह करायचं म्हटलं तर इनडेफिनाइट मेथडनी कसं सॉल्व्ह होणार आहे सांगा. How can we solve this by indefinite method? Usual track. युज्युअल ट्रॅकने कसं सॉल्व्ह होईल ते. अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन मधला सगळ्यात इनिशियल टाइप आहे सबस्टिट्यूशन मधला. जी टर्म अडचणीत असते म्हणजे त्याच्या डोक्यावर स्क्वेअर रूट असतो, रेस टू 3/2 असतो, तो आणखी रूटच्या मध्ये असेल, रेस टू 7/2 असेल, 5/2 असेल, हे अशी अडचणीत असणारी टर्म. याचा डेरिव्हेटिव्ह पण तयार होऊ शकतो इझिली. अशी टर्म सबस्टिट्यूट करणे, जस्ट सिंपल पुट 2 minus x is equal to t. टू मायनस एक्स इज इक्वल टू टी, त्याच्यावरून हा तर टी मध्ये कन्वर्ट होतो, पण जो बाहेरचा आहे तो एक्स आहे त्यालाही टी मध्ये कन्वर्ट करावं लागतं. यासाठी फक्त एवढाच बदल असतो की याच्यावरून एक्स ची किंमत काढायची. ती कशी मिळणार तर एक्स पलीकडे टी इकडे.
x इज इक्वल टू 2 मायनस टी. आणि मग डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू मायनस dt. dx च्या जागी आपण मायनस dt टाकणार, x च्या जागी 2 मायनस टी टाकणार आणि 2 मायनस x च्या जागी t टाकणार. तर डेफिनाइट इंटिग्रेशन आहे म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू चेंज करावं लागतील. लिमिटिंग व्हॅल्यू चेंज when x is equal to 0, लोअर लिमिट 0 आहे. मग x is equal to 0 जर इथे टाकला तर t इक्वल टू काय येतोय? 2 मायनस 0 म्हणजे 2. when x इक्वल टू 2, अप्पर लिमिट 2 आहे, ती जर व्हॅल्यू इथे टाकली तर 2 मायनस 2 म्हणजे t इक्वल टू 0 येतो. आणि हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर इंटिग्रल होतो 0 to 2 ऐवजी लिमिटिंग व्हॅल्यूज 0 to 2 ऐवजी 2 to 0. x च्या जागी 2 मायनस टी इंटू dx च्या जागी रूट 2 मायनस x च्या जागी t आणि dx च्या जागी मायनस dt. हे रूट t याला आपण t रेस टू 1/2 लिहिणार, त्याने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करणार आणि x रेस टू n च्या फॉर्मॅटने ते सॉल्व्ह करणार. इनडेफिनाइट जरी असला तरी त्यात फक्त हे लिमिटिंग व्हॅल्यूज येत नाहीत, पण बाकी हे सगळं असंच राहतं. अशी टर्म मिळते. आता डेफिनाइट आहे, हा dt चा जो मायनस आहे तो बाहेर घेता येईल. आता प्रॉपर्टीज आपल्याला माहिती झाल्यात त्यामुळे वापरू शकतो आपण. प्रॉपर्टीनुसार लिमिट जर इंटरचेंज केले अप्पर आणि लोअर तर 0 to 2 2 मायनस टी इंटू रूट टी म्हणजे टी रेस टू 1/2 इंटू dt. हेच जर आपण प्रॉपर्टीचा विचार केला तर प्रॉपर्टी वापरल्यानंतर हा सगळा मधला पार्ट रिड्यूस होतो आणि डायरेक्ट इथे येतो आपण एका स्टेप मध्ये. दॅट इज द यूज ऑफ प्रॉपर्टीज. पण ते एक्झाम्पल आयडेंटिफाय व्हायला पाहिजेत, टाईप आयडेंटिफाय व्हायला पाहिजेत. हा सगळा सेक्शन रिड्यूस होतो, डायरेक्ट या स्टेपला आपण येतो, एक किंवा दोन स्टेप मध्ये. तो कशा प्रकारे होतो? इथून पुढचा पार्ट सेम राहणार, इथून पुढे सॉल्व्ह करावाच लागेल, प्रॉपर्टी जरी असली तरी सॉल्व्ह करावाच लागेल इथून पुढे. इथून पुढचा पार्ट कसा आहे? टी रेस टू 1/2 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला, 2t रेस टू 1/2 मायनस t इंटू टी रेस टू 1/2 बेस सेम, इंडेक्स एडिशन
t raised to 3/2 into dt. इक्वल टू, आता हे इंटिग्रेशन x रेस टू n च्या फॉर्म्युल्यानुसार टू कॉन्स्टंट तसाच पहिल्या टर्म मध्ये t रेस टू 1/2 चं इंटिग्रेशन t raised to 3/2 upon 3/2 minus t raised to 3/2 चं इंटिग्रेशन t raised to 5/2 upon 5. आणि लिमिटिंग व्हॅल्यूज 0 to 2. यामध्ये हा अपॉन टू न्यूमरेटरला येईल. 2 जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाला तो कॉमन पण घेता येईल लगेच. कॉमन घेतल्यानंतर टर्म राहील 2t raised to 3/2 upon 3 minus t raised to 5/2 upon 5. Limits from 0 to 2 equal to 2 in bracket. लिमिटिंग व्हॅल्यूज टाका. t च्या जागी आधी अप्पर लिमिट टाकलं 2 into 2 raised to 3/2 upon 3 minus 2 raised to 5/2 upon 5 अप्पर लिमिट. आणि लोअर लिमिट 0 आहे त्यामुळे ही पण टर्म 0 होईल, ही पण टर्म 0 होईल. लोअर लिमिट 0च येणार. इक्वल टू 2 इन ब्रॅकेट. आता याला सिम्प्लिफिकेशन x रेस टू 3/2 ला आपण काय लिहू शकतो? x रेस टू 3/2 x रेस टू 3/2 काय लिहिता येतं x रेस टू 3/2 ला? x root x. x raised to 5/2 x square root x. x square into root x. खूप बेसिक आहे ते. लिमिट्स कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह पासून चालत आलेले अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशनचे.
यातला हा पहिला 2 तसाच 2⁵ ला आपण 2√2 लिहू शकतो अपॉन 3 मायनस 2⁵ ला 2² × √2 लिहू शकतो अपॉन 5. त्यामध्ये 2 × 2 4 म्हणजे ही टर्म आहे 4√2. ही पण टर्म आहे 4√2 कारण 2² पण 4च. हे 4√2 कॉमन घेता येईल. 4√2 कॉमन घेतला या 2 ला मल्टिप्लाय तर टर्म येईल बाहेर आणखी एक 2 त्याला मल्टिप्लाय. बरोबर आहे. 8√2 ब्रॅकेट मध्ये राहिला फक्त 1/3 मायनस 1/5 इक्वल टू 8√2 इंटू 1/3 मायनस 1/5. 5 मायनस 3 म्हणजे 2 2/15 आणि 8 इंटू 2 16√2 अपॉन 15. (16√2 upon 15). ही झाली याची इनडेफिनाइट मेथड. प्रॉपर्टीज आता हेच एक्झाम्पल प्रॉपर्टीचा यूज करून कुठली प्रॉपर्टी वापरायची आहे याचं ऑब्झर्वेशन. 0 to a असणारी प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. फोर्थ प्रॉपर्टी इंटिग्रल 0 to a f of x dx is equal to integral 0 to a f of a minus x into dx. या प्रॉपर्टीनुसार लिमिट जर 0 to a असले तर फंक्शन मध्ये आपण x च्या जागी अप्पर लिमिट मायनस x म्हणजे a मायनस x लिहू शकतो. आता इथे लिमिट 0 to 2 दिसत आहेत आणि महत्वाची हिंट म्हणजे त्या फंक्शन मध्ये पण a मायनस x म्हणजे 2 मायनस x अशी टर्म आहे. टू मायनस एक्स ए मायनस एक्स. मग ही प्रॉपर्टी कशी वापरणार इथे त्यानं 0 to 2 लिमिट चेंज होत नाहीत. लिमिट आहे तसेच. फक्त काय करायचंय या पूर्ण फंक्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी x च्या जागी a मायनस एक्स रिप्लेस करायचा आहे. a मायनस एक्स म्हणजेच इथे 2 मायनस एक्स. यात प्रत्येक ठिकाणी x च्या जागी आपण 2 मायनस एक्स टाकला तर पहिली टर्म x आहे. इथे आपण लिहिला 2 मायनस एक्स इंटू रूट. रूट मध्ये हा पहिला 2 ॲज इट इज मायनस इन ब्रॅकेट x च्या जागी टाकायचा आहे
2 minus x into dx. आता आपले कॅल्क्युलेशन स्किलवर डिपेंड आहे पुढे स्टेप किती वाढवायचे ते. 0 to 2 2 minus x into मायनस मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटला 2 minus 2 कॅन्सल होऊन जाईल, मायनस इंटू मायनस प्लस एक्स येईल, 2 minus 2 plus x, 2 कॅन्सल, म्हणजे रूट एक्स फक्त शिल्लक राहील आणि रूट एक्स म्हणजे x raised to 1/2 into dx. पुढे प्रॉब्लेम सेम, फक्त तिथे टी आला होता सबस्टिट्यूशन मुळे. व्हेरिएबल कुठलाही असला तरी काही फरक पडत नाही, आपल्याला माहिती आहे डेफिनाइट मध्ये x raised to 1/2 ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, पुढे इंटिग्रेट होईल, लिमिट टाकायची, सॉल्व्ह करायची, संपलं. प्रॉपर्टी यूज केल्यामुळे हे सबस्टिट्यूशन करणे, लिमिट चेंज करणे वगैरे ह्या सगळ्याचे 3-4 स्टेप्स होतात, ते सगळं रिड्यूस होऊन डायरेक्ट या स्टेपला येतो आपण. ओके, होईल कम्प्लीट पुढे आता हा.